नमस्कार मंडळी, कसे आहेत? सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। चला तर मग आज बनवूयात घरच्या घरी आणि जे घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच हे कुकीज किंवा बिस्किटं। बघा किती मस्त अशी ही बिस्किटं दिसत आहेत आणि जे आपल्या घरामध्ये साहित्य उपलब्ध आहे ना त्यामध्येच ही नानकटाई मी बनवून तयार केली आहे। बनवायला अगदी साधी सोपी पद्धत आहे, शिवाय कमी वेळेमध्ये ही बनवून तयार होतात आणि यासाठी ना आपण अजिबात ओव्हनचा वापर केलेला नाही। कढईमध्येच ही बिस्किटं आज आपण बेक करणार आहोत। अगदी मस्त अशी खुसखुशीत ही बिस्किटं तयार आहेत आणि याला रंग बघा किती मस्त आलाय। एक बिस्किट मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे। पूर्णपणे थंडगार झाले की अगदी ही बिस्किटं खुसखुशीत तयार होतात। रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर कुठल्याही क्षणी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। बिस्किटं बनवण्यासाठी इथे आपण 4 चमचे तूप घेतले, तर तूप मी थोडंसं वितळवून घेतलं। आता या तुपामध्येच आपल्याला पाव वाटी ताजं आणि फ्रेश दही टाकायचं आहे। दह्याचं आपल्याला आंबट दही वापरायचं नाही, ताजं आणि फ्रेशच दही वापरायचं। आता इथे मी पाव वाटी साखर टाकून घेतली। साखरेऐवजी तुम्ही इथे गुळाचा सुद्धा वापर करू शकता। गूळ सुद्धा किसणीने बारीक किसून घ्यायचा आणि या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचा। आता बघा मिश्रणामध्ये ना जोपर्यंत साखर विरघळत नाही ना तोपर्यंत चांगलं याला एकजीव करून घ्यायचं। इथे मी चमच्याच्या साहाय्याने एकाच डायरेक्शनमध्ये चांगलं फेटून घेते। जर तुमच्याकडे विस्कर असेल ना तर त्याने सुद्धा तुम्ही हे असं चांगलं एकजीव करून घेऊ शकता, कारण दह्यामध्ये थोड्याशा गुठळ्या असतात तर त्या पूर्णपणे नाहीशा झाल्या ना तर तोपर्यंत हे आपल्याला मिश्रण फेटून घ्यायचं आहे। इथे बघा अगदी मस्त असं हे मिश्रण आपण फेटून घेतले आणि सर्व एकजीव झाले। आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात, कारण कोणताही गोडाचा पदार्थ म्हणला त्यामध्ये अगदी चिमूटभर मीठ टाकलं की अजून छान अशी टेस्ट येते। 2 चिमूट आपण इथे खाण्याचा सोडा टाकणार आहोत। जर तुमच्याकडे बेकिंग पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। आता मीठ आणि बेकिंग सोडा टाकला किंवा जी खाण्याचा सोडा टाकलाय ना तो चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊयात। हे मिश्रण एकजीव झालं। आता यामध्ये आपण पीठ ॲड करणार आहोत। तर इथे मी 1 वाटी बेसन पिठाचा वापर केलाय। जे आपण रेग्युलर डाळीचं पीठ वापरतो ना, म्हणजे जे बेसन पीठ आहे ना त्याचा वापर केलाय। तर बेसन पीठ यामध्ये टाकत असताना हे आपल्याला चाळणीने चांगलं चाळून घ्यायचं आहे आणि बघा बेसन पीठ टाकलं की चांगल्या प्रकारे या तुपामध्ये ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे बघा छान असं तुपामध्ये हे बेसन पीठ चांगलं एकजीव करून घेतलं। आता यामध्ये आपण अजून दुसरं पीठ ॲड करणार आहोत। तर आता बघा मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं, पण आता या पिठामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं यामध्ये पीठ टाकून घ्यायचं। तर इथे मी सुरुवातीला 1 वाटी मैदा टाकून घेतला आणि चांगला एकजीव करून घेऊयात। आता मैद्याचा जर तुम्हाला वापर करायचा नसेल तर तुम्ही याऐवजी गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता। पीठ अजून आपलं थोडंसं जे मिश्रण आहे ना ते पातळ दिसत आहे, त्यामुळे अजून आपल्याला इथे थोडासा मैदा टाकण्याची गरज आहे। जोपर्यंत पीठ आपलं थोडंसं असं घट्टसर होत नाही ना तोपर्यंत आपल्याला यामध्ये पीठ टाकायचं आहे। आता इथे मी तुपाचा वापर केलाय। तुम्ही तुपाऐवजी बटरचा वापर करू शकता किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता। आता बघा अजून मी थोडासा मैदा टाकला आणि पिठाचा अगदी घट्ट असा डो तयार केलाय। बघू शकता अशाच प्रकारे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। यामध्ये मी अजिबात दूध वापरलेलं नाही किंवा पाण्याचा वापर केला नाही, फक्त हे पीठ ना तुपामध्येच अगदी मस्त असं मळून घेतलंय। आता याची आपण बिस्किटं बनवायला घेऊयात। तर अगदी छोटे छोटे आपण याचे गोळे घेऊयात। लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आणि हातावर आपल्याला हे गोल करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही याचे बिस्किटं बनवू शकता। इथे मी गोल आकारामध्ये हे बिस्किट बनवणार आहे। गोल बनवलं की हाताने थोडंसं याला चपटा आकार द्यायचा आणि बघा इथे आपलं हे बिस्किट आता तयार आहे। हे अजून छान दिसावं यासाठी मी चमच्याच्या साहाय्याने यावर थोडेसे असे रेषा करून घेते, त्यामुळे दिसायलाही छान दिसतं आणि खाताना सुद्धा खूप मस्त असं दिसतं। इथे बघा दोन्ही प्रकारचे आपण हे बिस्किट करून घेतले। आता हे आपल्याला बेक करायचे आहेत।
तर आज आपण ओव्हनचा वापर करणार नाहीत. कढईमध्येच ही बिस्किटं बेक करायची आहेत. कढई मी गॅसवरती ऑलरेडी प्रीहीट करण्यासाठी ठेवली आहे. इथे बघा कढईसुद्धा छान अशी प्रीहीट झाली. आता यावरचं एक झाकण काढून घेऊयात. एक कढई ठेवली, त्यामध्ये असं हे स्टँड ठेवलं आहे आणि यावर आता हे प्लेट आपल्याला ठेवायचं आहे. प्लेटला मी बटर पेपर लावून घेतला आणि त्या बटर पेपरवरती हे असे बिस्किट ठेवले आहेत. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही प्लेटला थोडंसं तूप किंवा तेल लावून घेऊ शकता आणि त्यावर हे बिस्किट ठेवायचे आहेत. बिस्किट आपल्याला एक 10 ते 15 मिनिट एका बाजूने बेक करून घ्यायचे आहेत. एका बाजूने छान असे बेक झाले की याची बाजू पलटवून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला एक 10 ते 15 मिनिट बेक करायचे आहेत. अगदी मध्यम आचेवर ही प्रोसेस आपल्याला करायची आहे. आता बघा एका बाजूने छान असे बेक झाले की परत दुसऱ्या बाजूने पलटवले, परत यावर झाकण ठेवलं आणि एक 10 ते 15 मिनिट हे सुद्धा आपण असंच ठेवूयात. आता बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा बिस्किट आपली छान अशी मस्त भाजली आहेत. अजिबात करपलेलं नाही किंवा खालच्या बाजूने जास्त असं जळालेलं नाही. बिस्किटं आपली बनवून तयार आहेत. आता ही बिस्किटं आहेत आपण पूर्णपणे याला थंड करून घेऊयात, म्हणजे रूम टेम्परेचरवर आणूयात. आणि बघा किती मस्त अशी आपली ही बिस्किटं किंवा नानकटाई तयार आहे. तर अगदी 10 ते 15 मिनिटामध्ये ही बिस्किटं आपली बनवून तयार होतात. शिवाय आपण ही बिस्किटं घरीच बनवली आहेत, त्यामुळे मस्त अशी तयार होतात. बाहेरून विकत आणण्यापेक्षा जर तुम्ही घरच्या साहित्यामध्ये अशी ही बिस्किटं बनवली तर लहान मुले अगदी आवडीने खातील. बघा दुसऱ्या बाजूने सुद्धा खूप मस्त असं हे बिस्किट आपलं बेक झालंय. रंग छान आलाय. अगदी मस्त अशी ही बिस्किटं बनवून तयार आहेत. बिस्किट मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे. अगदी खुसखुशीत असं बिस्किट आपलं तयार आहे. रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. अगदी कमी वेळेमध्ये घरच्या घरी आपण ही अशी बिस्किटं बनवू शकतो. अजिबात आपल्याला ओव्हनचा वापर करायचा नाही. घरच्या घरी जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच ही बिस्किटं बनवून तयार होतात. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा मस्त खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगलं चांगलं खात रहा.